पाखऱ्या. आबाने आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती. वशिंड ऐटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एका डिरकीने कृष्णकाठ दुमदुमून जाई. आबाने त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळवून आणत, मग त्याला भारडा चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेळातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे. ते त्याला जीवापाड जपत. पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरीची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोळेजंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा वारणेच्या संगमावर असलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते येई. एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखराची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तृप्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णकाठच्या खुराकाने मस्त झालेला. कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसे भरली होती. झुंज सुरू झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या. खुरांनी माते उडवले आणि क्षणार्ध झुंज सुरू झाली. माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागले. धुरळा उडाला. झुंज चांगली तासभर चालली. कोणताच बैल हटेना आणि अखेर पाखराने एक जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखराने जिंकली आणि जोराने डिरकी टाकली. त्याचवेळी संबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कोणी फेटे उडवले, कोणी गुलाल उडवला. आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले. मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी लेझिम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले. आता पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळणे कायद्याने बंद केले होते. जनावरची अशी लढत लावणे, ती पाहत बसणे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते. पाखराला रानातही नेत असं गाडीलाही झुंपत नव्हते. नागराला तर त्याला कधीच झुंपलं नव्हतं, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता. एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्याचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडेही तिथेच बसले होते. आबा येतात त्यांचे बोलणे थांबले. आबाने विचारलं, काय र, असं का गप्प झालाय? काय बेत आहे? काय नाही, एक गडी हळूच बोलला. काय जयसिंगराव, काय चाललं आहे? जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग थाडसाने म्हटले, पाखराला इकायचं म्हणतो या, डोकं फिरलं काय तुझं? आबा संतापून म्हणाले. सर्वजण गप्प झाले, पण तोच आबाने पुन्हा विचारलं, का, कशासाठी विकायचं आहे? तो झुंज खेळणारा बैल आहे. रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही. आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चालण्याचा खर्च पण जास्त येतो या. इकून पैका बी चांगला येईल. सगळे एकदमच सांगून टाकले. तुम्हाला काय करायचे ते करा, जावा, तुम्ही कारबाई हा आता, असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले. त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी, रंगबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते. जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखराला नदीतून धुवून आणले. शिंगे घोळून टोकदार केली. गळ्यात गुलाबी रंगाचा गंडा घातला. एका पायात काळा गोप बांधला. अंगावर सुंदर नक्षीची झोळी घातली. सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते. मग गड्याने पाखऱ्याची दावी सोडली. मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबाने त्याला गोंजारतच तो आबांचे हात चाटू लागला. हां, जा बाबा, तुझा इथला घास संपला आता, आबा आवंडा घेत बोलले. काय आबा, कुणाचा घास संपला आता? असे विचारत आबांचे एक जिवळक स्नेही तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाहीत. काय गडबड आहे जयसिंगराव? तात्याने विचारले. विकायला घेऊन चाललो आहे पाखऱ्याला. विकायला? होय तात्या. का र बाबा? आता तो म्हातारा झाला आहे. शेतीची कामंही त्याला जमत नाहीत, म्हणून विकता.